नरेंद्र मोदींच्या शपथविधीची जय्यत तयारी। संध्याकाळी 7:15 वाजता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 10,000 लोक उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं, पण त्यांनी ते नाकारलं। देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अजित पवार गटाचा कॅबिनेट मंत्रीपदाचा आग्रह असल्याची ही माहिती। मोदींच्या मंत्रिमंडळात अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, जयशंकर कायम राहण्याची शक्यता। टॉपची सर्व मंत्रिपदं भाजप स्वतःकडे ठेवणार। मोदींच्या शपथविधीनंतर भाजपच्या राष्ट्रीय संघटनेमध्ये बदल होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं चर्चेत। 30 जूनला जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपणार। महाराष्ट्रामधून 6 जणांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता। पण प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी। रामदास आठवले मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार। दलित मतांचा फटका बसल्यामुळे रामदास आठवलेंना लॉटरी। नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता मात्र कट झाल्याची माहिती। अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवनासाठी 2.5 एकर जागा मंजूर। राम मंदिर परिसरामध्ये भव्य महाराष्ट्र भवन उभं केलं जाणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। माझ्यासाठी मरण्यापेक्षा उद्देशासाठी जगा। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थकांना आवाहन। मुंडेंच्या पराभवानंतर लातूरमध्ये तरुणाची आत्महत्या झाल्यानंतर आवाहन। पुढचे 5 दिवस बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। T20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना। न्यूयॉर्कमधल्या नसाऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना रंगणार।